ब्रायन कोरिया उत्कृष्ट फिल्डर करता ट्रॉफी आहे. मॅकलॉय नुनीस सर्व चेंडू या स्पर्धेकरता. संजय नुनीस खाडीवर. डीजे स्पॉन्सर स्टॅनी ग्रेसियस आणि वायफाय जर पाहिलं तर क्लेटस ग्रेसियस आणि सिल्वेस्टर न्यूनिस यांचा देखील आभारी. आणखीन काही पारितोषिक आहे त्याचा उल्लेख जसा वेळ जाईल तसा आम्ही करू. पहिला बॉल फायनल मॅच. पहिला बॉल पहिला वार आणि 2 धावेने सुरुवात केली संदीप सर. मेगा फायनल बिग बॅटल. यस बिग बॅटल आहे त्यामुळेच चांगला हा सामना आमच्या प्रेक्षक राजांना पाहायला मिळेल. 2 बॅटर जे आपण बघतोय झेवियर आणि जोसेफ. आता स्ट्रायकिंग कडे जोसेफ आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल तुमच्यापर्यंत आला तेव्हाच पकडा. आतमध्ये पकडू नका प्लीज. कदाचित चौकार किंवा 2 धावा देखील येऊ शकतात. पुढचा बॉल. हो डेरिक याचा हा बॉलवर सुद्धा 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे जाते आणि धावा झाले आहेत ते 4 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा येतात. या स्पर्धेकरता जेवणाची उत्तम मेजवानी बॅरी नुनीस तारोडी आणि आमिर खान डोंगरी यांच्या वतीने दोघांचंही कौतुक. पुढचा बॉल या वेळेला गॅप मध्ये आहे. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2 धावेने 3 बॉलचा. संदीप सर प्रीमियर लीग मध्ये पाहिले टॉपचा संघ शेवटचा मॅच पराभव होताना अनेक वेळा पाहिलंय आणि जो संघ क्वालिफाय होत नसतो शेवटला वाईल्ड कार्ड एंट्री मिळते असा संघ ट्रॉफी घेऊन जातो. अनेक प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेत. आणि योगायोग बघा ना सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत हीच झाली होती. याच 2 संघादरम्यान झाली होती आणि आता अंतिम सामना सुद्धा हेच 2 संघ खेळत आहेत. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 2 धावांची नोंद होतोय. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात 8. या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये मेल्विन फेन्सोका मनोरीवरून आणि त्यांच्याकडून 5,000 आले तर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा मिस फील्ड होते. बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह. 5 बॉल 5 वार आणि 5 दुक्के म्हणजे 5 डबल आल्यात. एका डबल हेराफेरीमध्ये जो डायलॉग आपण ऐकलाय इथे धावा 10 5 बॉल. पुढचा बॉल डाऊन द लेग मॅकिलन टप्पा निर्णय देत आहेत व्हाईट बॉलचा. धाव संख्या पोहोचली 11 वर. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा 2 धावा 2 धावेने धावपळक. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा. या स्पर्धेकरता नाश्ता निलेशजी काळे मुरवावरून आहेत आणि मनापासून आभारी. नाश्त्याची व्यवस्था आपण केलंय. अंडराम आणि ओरम या दोन्ही स्पर्धांकरता सर्व संघांना कोल्ड्रिंक आणि फ्रूट बकेट जो देण्यात आलाय. धावगी बॉईज संघ धावगी बॉईज यांचा आभारी. दोन्ही स्पर्धेकरता अंतिम सामन्यात दोन्ही संघांना गोल्ड मेडल व सिल्वर मेडल देणारे जिगर मेहता TCC आपले देखील आभारी. आणि 10 मेला ओरम क्रिकेटचा थरार प्रथम द्वितीय चषक मधुकर साहेब अर्बन मानगाव यांच्याकडून. त्यानंतर तृतीय चतुर्थ आणि 5वं फ्रँक बॉर्जियस आणि मारिया कन्स्ट्रक्शन डोंगरी यांच्याकडून. ओरम स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था शिलू नुनीस तारोडे आणि वेलंकणी कॅट्रेस या सर्वांचा देखील आभार. ओरम क्रिकेटचा देखील उल्लेख केला. वही आपण मॅचच्या दिशेने कारण ह्या चेंडूवर लगेचच 1 धाव घेतली जाते आणि धावा झाल्या तर 14 धावा. धावा धाव पळकावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल डोनाल्डचा. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे जोसेफ. पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत वळत आहेत. धाव संख्या 15 बिनबाद 15. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईट +1 म्हणजे दुष्काळात 13वा महिना. बाय वन गेट वन फ्री. एब्स बॅटला लागले. बॅटचे एज 1 रन येते. अगोदर वाईट त्यानंतर हा +1 असा आम्ही उल्लेख केला. धाव संख्या 16. पुढचा बॉल. चांगला एफर्ट चांगली फिल्डिंग बघायला मिळाली क्षेत्ररक्षक डायरेक्टची आणि याच बरोबर धावा रोखलेत या बॉलवर. इथून कमबॅक होईल का? एक टर्निंग पॉइंट हवा असतो क्रिकेटमध्ये. इथून पॉइंट हा टर्निंग पॉइंट कदाचित बॅकअप देईल की पुन्हा एकदा आता व्हाईट बॉल. व्हाईटने धावपळक पाहिलं 17. इथे बॅकअप तर झालेला आहे तो बॅटिंग करणारी टीम. 17 वर एकही गडी बाद नाही. पुढचा बॉल मनगडल्याची मदत घेतली. ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला अडवलंय आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्यात बिनबाद 18. या ठिकाणी माजी महापौर वीरा भाईंदर महानगरपालिकेचे आदरणीय सन्माननीय कॅटलिन परेरा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. थोड्याच मॅडमचं या ठिकाणी शुभागमन होते आणि त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे सर्व कोर कमिटी मेंबर त्यांना रिसीव्ह करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामॅनला देखील विनंती करीन की आपण
देखील मागे कॅमेरा फिरवायचा आहे मॅडमचं. या ठिकाणी शुभागमन झाले कॅटलिन परेरा माजी महापौर आणि त्यांचं करूया फायनलच्या मॅच मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. कॅटलिन परेरा मॅडम माजी महापौर आपलं हार्दिक स्वागत. बघू शकता ती अतिथी कक्षामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर मॅडम कॅटलिन 20. परेरा मॅडम उपस्थित झालेत. आणि मॅडमच्या माहिती करता सुरू असलेल्या मॅच मध्ये 20 धाबा झालेत. बॅटिंग करताना डिऑन बॉईज या टीमच्या मेगा फायनलचा मॅच आहे. डिऑन बॉईज आणि दुसऱ्या बाजूला केई स्टार्स या दोघांमध्ये हा महामुकाबला अंतिम सामना आहे. तिसऱ्या षटक टाकण्याकरता जावेद आलेत. आत वळणारा बॉल ऑफ ब्रेक केला होता. चेंडूला कळून काढला जातोय. स्कोर लेगच्या क्षेत्रात एकच धाव मिळाली. जावेदने कमालीचं प्रदर्शन केलंय. गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा दिलेत आज सकाळपासून. आणि एका साईडला जबरदस्त बॅटिंग देखील होते कारण की पार्टनरशिप बिल्ड होते. 21 धावा आहे त्यामध्ये पाहिलं तर 2 बॅटर झेवियर मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली आणि जोसेफ दोघं फॉर्मला आहे. जावेद शेख जावेद सध्या मॅन इन फॉर्म आहे. कोर कमिटी मेंबर जे आहेत त्यांनी देखील स्टेजवरती या. ज्यांची नावं पुकारलेत त्यांनीही स्टेजवरती या. डाऊन द लेग साइड आता व्हाईट बॉल. मी विनंती करतो फ्रँक बुर्जेस सरांना आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि त्याच्यानंतर एडवर्ड नुनीज साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. इथे चौकार येतोय आणि स्वागत सुद्धा चौकाराने होतोय आपल्या पाहुण्या मंडळींचं. धाव संख्या 4 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 26 धाबा 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल टॅप केलेला बॉल डिक्लरेशन झोन. धाबा मिळतील 2 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे येते. 28च्या घरात प्रेक्षकांची गर्दी पहा. महिला वर्ग देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांना देखील विनंती करेन की आपण आतमध्ये या किंवा स्टेजवरती या. आपले हार्दिक स्वागत आहे. एडविन नुनीज सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. माहिती दिली जाते आम्हाला आयोजन कमिटीद्वारे. आपला महत्वाचा रोल आहे. फ्रँक बुर्जेस सरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आणि ते या ठिकाणी दाखल झालेत. पुन्हा वळूया. सरळ बॅटने खेळलं जात आहे. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. मिळतील धाबा 4. आलाय DPL चौकार. 33 वर एकही गडी बाद नाही. म्हणजेच काय चांगली सुरुवात. सकाळची कसर आता या अंतिम श्रेणी पूर्ण करतायत हे 2 बॅटर. ही बिग रायव्हल रे आहे. पहिला मॅच जसा झाला ना तसाच शेवटचा मॅच. को इन्सिडेंट पहा या टुर्नामेंटचा. पहिला मॅच हे 2 संघ खेळले आणि शेवटचा मॅच देखील हे 2 संघ खेळतायत. ब्राईन कोरिया डोंगरीवरून इथे आल्यात. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती या. इथे मात्र बाईकच्या माध्यमातून 1 धाव. एका धाब्याने धावपळक 34 धावा. ब्राईन कोरिया एडवर्ड नुनीस तारोडीवरून या ठिकाणी आहेत. एडवर्ड नुनीस साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती या. वियान ग्रेसियस डोंगरीवरून आल्यात. त्यांनाही विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती आपणही या. एलाइस पाटील साहेबांना विनंती करेन की आपणही आमच्या मुख्य मंचावरती या. जॅक्सन पाटील यांचे पिताश्री त्यांनाही विनंती करेन की आपण या. धावसंख्या आपण बघू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा. बिनबाद नाबाद जनदाबाद अशी भागीदारी झालेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. काही मान्यवर स्टेजच्या खाली आहेत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. प्रणय कोळी गावकी बॉईज टीमच्या सर्वा ज्यांनी फ्रूट बास्केट आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलंय त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला महत्वपूर्ण रोल आहे या स्पर्धेमध्ये. मॅचकडे वळत असताना आता शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आले हितेश या गोलंदाजावर. 47 जर्सी नंबर आणि समोर बॅटर जर आपण बघितलं तर तो आहे जाबियर. 11 वर खेळतोय. जोसेफ नुनीस 16 या धावसंख्येवर खेळतोय. सर्व काही व्यवस्थित चाललंय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने रोखण्याची क्षमता ठेवावी लागेल. ऑन ड्राईव्ह करायचा होता. लेग बाईचा इशारा. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. 1 धाव मिळाली. धावा झाल्यात 35. इम्पॅक्ट पडल्या पंचांनी डायरेक्ट इशारा केला की लेग बाईची धाव आहे आणि विकेट वरती बॉल येणार नाही. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. 1 धाव येते. हितेश बॉलिंग मार्क वरती आहे. धावपळक जर पाहिलं आतापर्यंत 35 धावा. ड्राईव्ह अप्रतिम. हाताला स्पर्श करत हाताला गुदगुल्या करत आणि इथे हॅलो टायटा बाय बाय करत जावेदला हाताला स्पर्श करत चौकार. स्कोर मोज ऑन 39. 39 वर अजूनही सफलता मिळाली नाही. म्हणजे सत्ता या ठिकाणी पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या डिऑन बॉईज टीमची आहे. म्हणतात ना की सत्ता जर परिवर्तन जर झालं नाही
सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतोय. सध्या बॅटिंग करणारी टीमची हुकुमशाही आहे या मैदानावर. विकेट घ्यावी लागेल गोलंदाजाला. सरळ बॅटने खेळलं जात आहे. शतरक्षक आहेत तिथे जॅक्सन पाटील. चांगला एफर्ट त्यांचा पराभवाला. धावसंख्या 40 पोटी. 3 बॉल 40 धावा. पहिला मॅच आठवतोय 45चा आव्हान होता आणि तसाच काय हाही मॅच पाहायला मिळतोय. तोच आकडा येईल का? ओ इथे गेलाय विकेट. पहिला विकेट, पहिला गडी बाद. डायरेक्ट बाहेर बॉल म्हणजे आत्महत्या अंडरम क्रिकेटमध्ये. पहिला गडी बाद 40 वरती. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. क्रिकेटचा फुल ऑन पेस. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका. धमाकेदार आयोजन नियोजन. 2 बॉल बाकी आहे. 45चा आकडा येईल का पुन्हा एकदा? परंतु या स्पर्धेमधील आता भागीदारी जर बघितली आपण तर आकडा येईल की नाही ते आपण बघूया. तो आलाय आता. 44 तर झालं. भागीदारी सुद्धा उत्तम होती. 40 धावांची भागीदारी. पहिला विकेट करता आणि सर्वोत्तम भागीदारी. DRS नो बॉल करता रिफर केलं. या तुम्हीच आहे थर्ड अंपायर. अंपायर्स कॉल कारण खेळाडूंना टीमला कोणताही DRS नव्हता. अंपायर्स कॉल. विपुल माले आपल्या कंट्रोल रूम मध्ये येतील आणि अर्थातच ती पाहणी करतील आणि योग्य तो निर्णय देतील. अंडरम मध्ये वेगवेगळे रूल्स नुसार वेगवेगळे नो बॉल असतात. साईड लाईन आहे बॉक्स मध्ये, तिथे जर पाय टच झाला नो. मिडल लाईन आहे तिथे जर लाईन वरती ऑन द लाईन पडला तरी नो. पाठीमागे स्टंपच्या मागे लोअर फुलटॉस जरी गेला तरी नो. आणि अशा प्रकारच्या खेळपट्टीच्या बाहेर गेला तरी सुद्धा नो. साईड आर्म बॉलला देखील पाहिलेत आपण अनेक साऱ्या टुर्नामेंटमध्ये वेगवेगळे नो असतात. बिमर बॉल आणि इथे पाहिलं गेलं लाईन टच मिडल लाईन आहे ती क्रॉस केलंय की नाही हे पाहण्याकरता टीव्ही अंपायरने दगदग 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 वाढलंय मनामध्ये. ज्या प्रकारे हा चौकार तर लागलाय बोनस मिळेल की नाही. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळतात. पहिली मॅच जे 2 संघ खेळलं तेच 2 संघ फायनल मध्ये आलेत. आणि तुम्ही उल्लेख केला की बोनस मिळेल की नाही. बोनस मिळाला तर सोने पे सुहागा. आणि मग अडचणी वाढू शकतात फिल्डिंग करणाऱ्या KE स्टार्स या टीमच्या. परंतु KE स्टार देखील कमी नाही आहे. त्यांनी मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग केलाय. या स्पर्धेमध्ये एकच मॅच तो संघ पराभव झालाय आणि दोन्ही संघ समसमान आहेत. परंतु एक मॅच मुळे थोडासा मोरल डाऊन सुद्धा झाला. हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. म्हणूनच तर सांगितलं की जे संघ टॉपला असतात प्रीमियर लीग मध्ये शेवटचा मॅच जो नॉकआउट मुकाबला लागतो तिथे कधी कधी अडचणी येतात. मग आपण IPL देखील पाहिलं किंवा JPL पाहिलं, CPL पाहिलं, तिथेही अशा गोष्टी घडल्यात. PSPL देखील पाहिलं. परंतु तो JPLचा तुमचा व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झालाय. चर्चा होईलच. बघूया काय निर्णय. बघूया चला फिल्डिंग लावून घ्या. यस तुमच्या बाजूने आहे रिझल्ट. पंच देतीलच. आता येईल खरा धमाका. डबल धमाका आणि इथे अंपायर एक धमाका देतील. नो बॉल. नो +4 मॅच मध्ये पलटवार. 45चा आकडा येईल का विचारलं होतं. आता 45 क्रॉस झाल्यात. 45 4 बॉल. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर पहिल्या मॅच मध्ये 45 जिंकायला दिल्या होत्या आणि इथे 45 झाल्यात. 2 बॉल बाकी आहेत. मजा आले. फायनल मॅच कसा असावा तर फायनल मॅच असा असावा. डोंगरी प्रीमियर लीग कशी असावी तर डोंगरी प्रीमियर लीग अशी असावी.
डबल धमाका जो नाव दिलंय ना ते अगदी शोभून आलंय, कारण की दोन्ही टीमने डबल धमाक्यामध्ये इंटर झाल्यात. पहिला मॅच खेळल्यात आणि फायनल मॅचही, याला बोलतात डबल धमाका. आणि मैदानाच्या आतमध्ये एक विकेट गेलाय. 45 वरती दुसरा गडी बाद, अंतिम बॉल. 45चा आकडा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. कालच हिटमॅन रोहित शर्माचा वाढदिवस आपण पाहिला आणि आज पहिल्या 3 मॅच मध्ये 45, 45, 45 आणि अंतिम मॅच मध्ये देखील 45 आलाय. को इन्सिडंट आकडा या क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहतोय. अंतिम बॉल या फर्स्ट इनिंगचा मेगा फायनल. 45 झाल्यात. आता टॅप केला. या स्पर्धेचा सर्वाधिक हायेस्ट स्कोर आलाय फायनल मॅच मध्ये. 46 झाल्यात आणि 47 टार्गेट सेट. खास DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास. DPL क्रिकेटचा जलवा फुल ऑन लेव्हल. डोंगरी प्रीमियर लीग दमदार. क्रिकेट मध्ये सुपरस्टार. डोंगरी प्रीमियर लीग नाव खास. प्रत्येक मॅच मध्ये दिसतो क्लास. चला, या ठिकाणी मॅडम उपस्थित आहेत, कॅटलीन परेरा मॅडम. आणि माजी महापौर हा मोठा पदभार आपण पाहिला त्यांच्याकडून. चांगलं कार्य ज्यांचं राहिलंय आणि त्यांचं यथोचित आपण सन्मान करतोय. चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं दातृत्व, चांगलं वक्तृत्व ज्यांचं आपण नेहमीच पाहिलंय. सर्वांच्या लाडक्या माजी महापौर कॅटलीन परेरा मॅडम करता जोरदार टाळ्या. मायेची ऊब देणारी शाल आणि मॅडम असंच पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा हा संदेश देणारा बुके. आणि या स्पर्धेची छोटीशी आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन आपणास सन्मानित केलं जाते. आपण आलात, आपला आम्ही आभारी आहोत आणि बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात त्याबद्दल मनापासून आपलं आभारी. आणि डोंगरी प्रीमियर लीगला आपण सातत्याने येत राहा, या परिसरात चांगलं काम करत राहा आणि नक्कीच आपला मनापासून आभार. धन्यवाद. काही कामं आहेत आणि थँक्यू मॅडम, बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि आपलं मनापासून आभारी. माझी महापौर या ठिकाणी आपण पाहिलं मॅडमला. कॅटलीन परेरा मॅडम सध्या रजा घेतात. थँक्यू मॅडम, आपण फायनलपर्यंत पहिली इनिंग पाहिली त्याबद्दल आपला आभारी. संदीप सर, मॅच जितका सोपा वाटतो ना तितका मॅच सोपा नाही आहे. हाय व्होल्टेज, हाय ड्रामा आणि पैसा वसूल जो फायनलचा मॅच हवाय ना तसंच काही जणू दिसू लागले. 47 धावा तितक्याही मोठ्या नाही आहेत, तितक्याही छोट्या नाही आहेत, परंतु क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये सुरुवातीला धावा आल्या तर शेवटला धावा चेस होताना पाहिल्यात. तुम्हाला काय वाटते? 47 सकाळपासून विजयाची गोडधोड सुरू होते आणि त्याच्यामध्ये एकच पराभव हाती आला. थोडीशी नाराजगी तर असेल, परंतु मला असं वाटतं की आत्मविश्वासाने आता बॅटिंग होईल. जशी आत्मविश्वासाने बॅटिंग डिऑन बॉईज टीमने केले तशीच बॅटिंग आता केई स्टार्स टीमचं सुद्धा होऊ शकतं. म्हणजेच दोन्ही टीमला 50-50% संधी आहे, 50-50 चान्सेस आहेत. हाय व्होल्टेज मुकाबला आहे कारण की दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सर्वाधिक धावा करणारे हे 2 बॅटर आहेत आणि ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आपल्या संघाला आहे. म्हणूनच दोघांवरती विश्वास. हॅट्रिक मारली गोलंदाजांनी तर 500 रुपये आहेत त्याला. डिऑन बॉईज यांच्याकडून. स्ट्राईक इनला सॅव्हियो मॅन इन फॉर्म. 50हून अधिक 60हून अधिक धावा त्यांनी या स्पर्धेत केलाय आणि त्याच्या सोबतीला अरमान शेख विजयाचे अरमान दाखवेल का हाही प्रश्नचिन्ह आहे. सॅव्हियो मॅच सेव्ह करेल, अरमान विजयाचे अरमान दाखवेल. हे बॉलिंग मार्क वरती जेसन आणि तिघही मॅच विनर एका फ्रेम मध्ये. लेट्स प्ले फायनलचा मुकाबला. पहिला बॉल डॉट. डॉट म्हणजे दबाव, डॉट म्हणजे प्रेशर आणि इथे डॉट आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गोलंदाजाने. जसन तयार. पुढचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक इन टू द गॅप. सुंदररित्या या चेंडूला खोलून काढला जाता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिळतील धावा 4. चौकारणीचे आघात केलं, खातं उघडलं. धावसंख्या 4. 4 नाही हा पलटवार आहे आणि प्रत्येक चौकार हेच सांगेल की आम्ही आव्हान स्वीकारतोय. चौकार ठोकलाय सॅव्हियोने. आणखीन एक चांगला बॉल होता, तेवढाच चांगला कव्हरला खेळलाय. 1 रन सध्या कंप्लीट. आतापर्यंत पाहिलं तर 3 बॉल
5 धावा. 50-50 बॅटल, मेगा फायनल, 47 चा आव्हान. दोन्ही टीम लढतायत. अजूनही 42 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. धाव संख्या 5. पुढचा बॉल अंतिम क्षणी कळून काढला जात आहे स्वीपर कव्हर क्षेत्रात. याच बरोबर या 2 धाव मिळतील सॅव्हिओ आर्मान या बॅटरला. धाव संख्या झाली आहे 7. पुढचा बॉल 7 धावा. पायातला बॉल, चांगला फटका, फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. यावेळी दमदार, दर्जेदार, आउट ऑफ दी पार्क म्हणता येणार नाही, परंतु फ्लॅट, डबल धमाका, धमाकेदार षटकार. आज ऊर्जा आले आता अरमान या बॅटरला. षटकाराच्या मदतीनं धाव संख्या 13. आता स्वीप केलंय. 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे गेली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत त्या 15 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 32 धाबांची आवश्यकता. 18 बॉल 32 धाबा. म्हणजे घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो. वन साइड हिरो आज बनावं लागेल सॅव्हिओला. अरमानला धावा झाल्या टोटल आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये 15, येणारे बॉल आहेत 18. 18 मध्ये 32 म्हणजे 11चा आसपास रिक्वायर रन रेट. 10-11 हे समीकरण प्रति ओव्हर मध्ये. आणि मजा आल्या या बॅटल मध्ये. बॉलिंग मार्क वरती सध्या झेवियर ग्रेसियस बॉलिंग मार्क वरती आलाय. सॅव्हिओ चांगली बॅटिंग करतोय. एक फटका आला होता त्याच्या बॅट मधून. आता या बॉलला फक्त स्वीप केलंय. स्वीप नाही तर हा स्वीट टायमिंग आहे. 2 धावा. 2 धावेने धापलक 17. मैदानाच्या आतमध्ये खतरा. 17 मध्ये जिंकण्याकरता 30 धाबांची गरज आहे. सध्या सर्व काही व्यवस्थित चाललं. प्रत्युत्तर देताना के स्टार्स या टीमच्या बाजूने 7 या धाव संख्येवर सॅव्हिओ ग्रेसियस खेळतोय तर अरमान शेख खेळतोय 10 वर. स्कोर इज 17. धाव संख्या 17. आता बॅटर सुद्धा आपला इंड चेंज करतोय. म्हणजेच रनर म्हणून ज्याला ठेवलंय जावेद. स्वीप करण्याचा इरादा केला होता. नॉट आउटचा इशारा पंचाने दर्शवलाय आणि इथे लेग बाईचा इशारा. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता आणि त्यामुळेच एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ते 18 वर. इक्वेशन आणि सिच्युएशन अशी झालंय 16 मध्ये पाहिजेत 29. 16 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. शांत डोक्याने इथे खेळ करावा लागेल. डाऊन द लेग. इथे संयम सुटलाय. संयम हा तुमच्याकडचा महत्वपूर्ण आणि महत्वाचा दागिना, अनमोल दागिना. इनसाइड आउट विकेट जाण्याची शक्यता इथे मिस केलाय गोलंदाजाने या चेंडूला. स्कोर मूव्स ऑन 20. धाव संख्या 20. 20 धावा बनल्यात. बॅटल चांगला बनण्याकरता 1 ते 2 विकेटची गरज आहे. सध्या केई स्टार्स टीमचे स्टार्स चमकतायत. वजनदार खेळी त्यांच्या बॅटरद्वारे होतोय. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा 40 धावांची भागीदारी झाली होती. पुढचा बॉल स्विच केलाय. बॉलला गॅप मध्ये बॉल आहे. डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील 2. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं 22 झाल्यात. येणारे बॉल आहेत 14 मध्ये करायचंय काम 25 पाहिजे 14 बॉल मध्ये. आपण बघितलं तर 14 मध्ये 25 पाहिजे. परंतु याआधी फैयाज टायगर्स टीमचा एक बॅटर आपल्याला आठवतोय जॉर्डन. ज्या पद्धतीने असे फटके खेळायचा स्वीपचे. पुन्हा आता वळवले चेंडूला पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक आहेत तिथे. 1 धाव मिळाली. संजय सरण आपण बघतायत एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 23 धाबा. 23 विदाउट लॉस. काय दमदार सुरुवात आहे या टीमची. दबाव दडपण फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आलंय. दबाव मधून बाहेर पडावं लागेल. चांगली बॅटिंग करायची आहे तर दबाव या शब्दाला मागे ठेवावा लागेल आणि कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे तो वाढवावा लागेल. जसा आतापर्यंत बॅटिंग केली. बॅक टू द बॉलर खेळला होता. बॉलर बॅक ड्राईव्हला इथे अपघात झाला असता परंतु 1 धाव. एका धावेने धावपळक 23. बघूया आता 24 धाबा तर झालेत. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 23 धाबांची आवश्यकता. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मैदानात रंग
सांगतो जोश खास DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास क्रिकेटचा जलवा फुल ऑन लेव्हल Thank you. 24 झाल्यात 23 पाहिजेत, 24 झाल्यात 23 पाहिजेत. पुन्हा एकदा ऐका, 24 झाल्यात 23 पाहिजेत. म्हणजे 12 मध्ये 24 आल्यात, 12 मध्ये 23 पाहिजेत. 50-50 मुकाबला, काटे की टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच आणि या मॅच मध्ये डबल धमाका पाहायला मिळते. डोंगरी प्रीमियर लीगचा थरार, शानदार, दर्जेदार, दिमागदार, धमाकेदार आयोजन, नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज जे पाहिजे ते दिलंय या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येकाला जी मॅच हवी होती ती मॅच या फायनल मध्ये पाहायला मिळते. 12-24 झालेत, 12-23 होतील का? 12 बॉल 23ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर एखादा असा गोलंदाज आणावा लागेल जो आपल्या संघाला 1 ते 2 विकेट मिळवून देईल, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा वाढलेला आत्मविश्वास हा असाच वाढत राहील काय? पाहूया तो काय करतोय. गरज आहे धैर्याची. 12 मध्ये 23ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ॲलनला आमंत्रण दिलंय. अरमान शेख बॅटिंग करतायत. 5 मध्ये 12 बनवलेत आणि 7 मध्ये 10 धाबा सॅव्हिओ या बॅटरच्या खात्यात. 12 मध्ये 23 पाहिजेत, पूर्ण करायचे आहेत आपले अरमान, म्हणूनच बॅटचं घेतले चुंबन अरमान या बॅटरने. ऑफ ड्राईव्ह, इथे धोका होता तो धोका टळलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 25. 11 बॉल 22 ची गरज. मागील 2 बॉल मध्ये अरमान थोडा दबाव मध्ये दिसला, त्याचं कारण आहे मोठे फटके नाही आलेत. 1 चौकार हवा आहे प्रत्येक ओव्हर मध्ये किंवा डबल धावा. सॅव्हिओ स्ट्राईक एंडला, फटका अप्रतिम आहे, मागे गेलाय. आता सिंगल जेवढ्या येतील तेवढा गोलंदाजी करणारा संघ खुश आणि जेवढे चौकार लागतील ना, एक्स्ट्रा धावा येतील तेवढा बॅटिंग वाला संघ खुश होईल. 26 झाल्यात. येणारे बॉल आहेत 10 मध्ये पाहिजेत 21. परंतु अजूनही असं वाटते की दबाव हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवरच आहे, कारण बॅटिंग करणारी टीम तर चांगली भागीदारी रचते. 10 बॉल मध्ये पाहिजेत 21 धाबा. पाहूया इथे काय घडतंय, काय बिघडतंय. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावपळक पुढे सरकलाय. बॅटची मदत बघूया. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला 27 धावा म्हणजेच पाहिजे 20. बॉल शिल्लक आहे. 9 मध्ये 20 ची गरज. म्हणून सांगितलं की दोघांवरती प्रेशर आहे. आता बॅटिंग वाल्या टीम वरती प्रेशर दिसू लागलाय. चौकार आला नाही तर ऑटोमॅटिकली दबाव जाणवेल. ॲलन सुपर बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला. अरमान स्ट्राईक इनला आहे. विजयाचे अरमान दाखवावे लागतील. ये हुई है गलती से मिस्टेक. भूषणने सोडलाय बॉल, बॉल वरती केलाय पलटवार, आलाय मच निडेड चौकार. थँक्यू. चौकारणीची वार पलटवार झालाय. धावसंख्या पोहोचली ती आता 31 वर. मनात नव्हतं की या चौकार मिळतील, 4 धाव मिळतील, म्हणूनच मनात नसतानाही अनपेक्षितपणे मिळते ते एक तर आपल्या चांगल्या कार्याचं फळ असतं, अन्यथा कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. तो आशीर्वाद मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 31. 8 बॉल 16 ची गरज. ओहो ओहो, काय घडलंय, काय बिघडलंय. अपील अपील अपील, लाऊड अपील. अपील मध्ये फक्त उत्साह होता आणि पंच सक्षम आहेत की नॉट आउटचा इशारा आलाय. म्हणजे इथे दबाव जो होता हलकासा हार्टबीट वाढला होता, खास करून बॅटिंग वाल्या टीमचा. डॉट बॉलने आता येणारे बॉल 7 मध्ये 16 ची गरज. 16 का टोळा कोण दाखवेल. अरमानला हवा या बॉल वरती डबल चौकार किंवा इतर एक्स्ट्रा धावा आणि बॉलिंग वाल्या टीमला पाहिजे 1 डॉट बॉल 1 विकेट. तर त्यांच्या बाजूने मॅच 50-50, मॅच गरमागरमीचा, मॅच हाय व्होल्टेजचा, मॅच डोंगरी प्रीमियर लीगचा डबल धमाक्याचा. धमाकेदार ही स्पर्धा राहिली आहे आणि काय या स्पर्धेमध्ये पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगतदार. फायनल मॅच 7 बॉल 7 मध्ये पाहिजे 16. अरमान स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल ड्राईव्ह केलेला बॉल आहे. भूषण अगोदर स्ट्रगल करत होता. रनआउटची संधी. हुकलं तर मग ठोकला जाईल का.
6 मध्ये 15 जीवनदान अरमानला मिळालंय. विजयाचे अरमान वाढलेत खास करून के स्टार या संघाच्या माध्यमातून, परंतु समोर आहे डिऑन बॉईज. 6 मध्ये 15 हव्यात के स्टारला. थँक्यू. बरोबर गाणं लावलं की पुढे धोका आहे. चौकार आला तर गोलंदाजावरती धोका, डॉट आला तर बॅटरवरती धोका, आणि शेवटच्या बॉल पर्यंत आला तर प्रेक्षकांवरती देखील धोका येईल, कारण की धगधग करणारा मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच, जसा मॅच पाहिजे तसा मॅच आलाय. अगदी बरोबर, जसा हवा होता तसंच मिळते आपल्या लाडक्या प्रेक्षकांना या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. आणि आता 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. 47 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करतायत. दोन्ही बॅटर चांगला बॅटल करतायत. 9 मध्ये 18 धाबा अरमानच्या खात्यात, तर 9 मध्ये 12 धाबा सॅवियोच्या खात्यात. 6 बॉल पाहिजेत 15 धाबा. भूषण तयार. ओहो, आता या ठिकाणी शतरक्षकाला चकवता चेंडू गेलाय. व्हॉट हॅपन. 2 धाबा टॅप गेलाय. त्यामुळे 2 धाबा, धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाले आहेत त्या 34 धाबा. 5 बॉल 13 ची गरज. अगदी जर पाहिलं ना, फिल्डर अडवायला गेला आणि पडद्याच्या थोडासा वडून गेला, वरून बॉल गेला. 2 धाबा येत आहेत. 5 बॉल 13 ची गरज. 13 चा फेरा या मॅच मध्ये दिसतोय. 5 मध्ये करायच्या 13, मॅच मध्ये डिपेंड करायच्या 13. डॉट बॉल, दबाव दबाव दबाव. आता जावेद पुढे आला नाही, ते अरमान वरती प्रेशर. काय मॅच पाहायला मिळतोय, कभी इधर तो कभी उधर, इधर उधर वाला मॅच. आणि सध्याच्या घडीला भूषण या गोलंदाजाचं कौतुक करेन. ब्लॉक हॉल डिलिव्हरी टाकली, लोअर फुटटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये डॉट बॉल येतोय. 4-13 आलाय फेरा. आता लढावच लागेल या बॅटरला, कारण सुरुवातीपासूनच ते बॅटल करतायत, सामना करतायत. आणि तो सामना अतिशय चांगला होतोय. इथे चेंडूला अडवलंय. 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 35 धाबा. 35 रन्स ऑन द बोर्ड. 3 बॉल 12 ची गरज. आता मात्र संध्याकाळचं सत्र आणि 3-12 दोन्ही टीमला एकच सांगेन, दिन ना उम्मीद सही नाकामी तो है, लंबी है गम की शाम, शाम ही तो है. वाईट वेळ सुद्धा निघून जाईल. ही शाम आपल्या नावावर करायचंय, तो आज की शाम किसके नाम. 3-12 षटकार, चौकार, डॉट बॉल, विकेट, एक्स्ट्रा धावा की इतर गोष्टी. 3-12 टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता, या प्रीमियर लीग करता, डबल धमाक्या करता. टाळ्यांचा गजर होताना 3 बॉल 12चा पुढचा बॉल पायावरचा बॉल होता आणि या बॉल वरती संघर्ष राहिलाय. अजूनही मॅच संपलेला नाहीये अरमान, कारण की अजूनही या मॅच मध्ये काही घडेल. 2-11 षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा कमबॅक करेल. वाईड नो आला तर येईल डीजे वादकाकडून गाणं के गलती से मिस्टेक न होता कामा. 2-11 ची गरज. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 11. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण हे काही क्षणातच तुम्हा आम्हाला प्रत्येकाला माहित पडणार आहे. डोंगरी प्रीमियर लीगचं हे पर्व कोणता संघ गाजवेल, विजेता आपल्याला काही वेळातच मिळेल. 2 बॉल 11 ची गरज आहे. दोन्ही बाजूला प्रेशर आहे, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा तितकाच प्रेशर दिसतोय. 2 मध्ये जरी 11 पाहिजे असल्या. अरमान घाम गाळतोय मैदानाच्या आतमध्ये. 21 धाव संख्येवर तर खेळतोय. मेहनत ही कधीच वाया जात नाही, मेहनत करतोय. भूषणचा हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. शतरक्षक चांगला एफर्ट दाखवतो आणि चेंडूला अडवलाय. म्हणजेच आता काय तर आपल्याला विजेता सापडलाय जणू काय. बघूया शेवटचा बॉल आणि डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका आपल्या नावावर कोरलंय. डिऑन बॉईज लेट क्वालिफाय झाला पण थेट क्वालिफाय झाला. नुसता क्वालिफाय नाही तर डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका आपल्या नावावर. चॅम्पियन टीम डिऑन बॉईज अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.
झाला यो दोस्ती बास्किन मूवी रे गोदारा यो मजा केला कॉंग्रॅच्युलेशन्स टू D1 बॉईज. अतिशय सुरेख त्यांनी खेळ केला आणि अंतिम फेरीत विजयी झालेले आहेत. के स्टार संघ थोडासा मागे पडला आणि या डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाकाचा मानकरी ठरतोय तो D1 बॉईज. त्यांना लगेचच आपण आता प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार. त्या अगोदर मी सर्व आमच्या देणगीदारांचे आभार मानतोय. रेंडॉल बेन्नाथ पटेल यांच्या स्मरणार्थ पहिली आणि दुसरी ट्रॉफी देणार आम्ही डॉलरिच डोनाल्ड पटेल. त्याच्यानंतर लगेच लीना एल एस पाटील यांच्या स्मरणार्थ केन्स पाटील, इमॅन्युएल पाटील आणि ऑलिना पाटील यांच्याकडून आम्हाला तिसरं, चौथं आणि पाचवं चषक भेटलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचे चषक घेण्यासाठी जॉसलिन बोर्जिस आणि ऑरेला अल्मेडा आणि इयन रॉड्रिक्स यांच्याकडून भेटलेले आहेत. तसेच मॅन ऑफ द सिरीजचे जे चषक आहेत ते हरेश दादा आणि चार्ली कुटुनो यांच्याकडून आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ब्रायन कोरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक D1 बॉईज संघाचे कर्णधार आणि मालक मॅक्लॉय नुनिस यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच संजय नुनिस यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू पुरवले आणि एकही चेंडू कमी पडला नाही. धन्यवाद संजय. डीजे स्पॉन्सर केला होता आम्हाला स्टॅनिंग ग्रेसियस, GM DJ आणि सिल्वेस्टर नुनिस यांनी, आणि वायफायसाठी आम्हाला क्लेटस ग्रेसियस यांनी मदत केली होती. तसेच आज आपण दुपारी जे जेवण ग्रहण केलेलं होतं ते आमिर खान आणि बॅरी नुनिस यांच्याकडून देण्यात आलं होतं. अंडरम स्पर्धेसाठी जो आपण नाश्ता खाल्ला होता, अंडा पॅटीस, चिकन पॅटीस आणि व्हेज पॅटीस, हे आपल्या निलेश काळे मोरवा यांच्याकडून देण्यात आलेले होते. अंडरम स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक आणि फ्रूट बास्केट सर्व संघांसाठी देणारे आमचे प्रणय कोहली, धावगेबाईस आणि इतर सर्व धावगेबाईचे खेळाडू यांच्याकडून देण्यात आले होते. अंतिम सामन्यात जे मेडल्स आपण बघतोय ते जिगर मेहता TCC स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर लगेचच बाकी आमचे जे आर्थिक सहाय्यक होते जंबो ग्रुप, पद्मावती ज्वेलर्स, जॉसलिन बोर्जिस, मेलविन फोन्सेका मनोरी, संजुक्ता चव्हाण, स्टीफन पिंटो, संजय गुरव, मॅक्सन किनी, मंगेश गुरव, नितेश जैन, नक्षत्र ज्वेलर्स, बाबा झेरॉक्स, भाईंदर, चार्ली कुटिनो सर, हरेश दादा सर, जेडन स्टॉनिक कोरिया, वियन ग्रेसियस, ब्राइन कोरिया, सिल्वेस्टर मेंडोन्सा, सुनील नुनेस, किनारा बियर्ड शॉप, उत्तम श्यामबाई, क्लिप्टन ग्रेसियस जे आपल्याला आउट ऑफ इंडियामधून आपले सर्व सामने बघत आहेत, मॅक्लॉय नुनेस, एडवर्ड नुनेस फ्रॉम तारोडी, निलेश कले मोरवा, एडविन नुनेस फ्रॉम तारोडी, पार्था प्रमाणिक टेस्टी चायनीज. अनामिक व्यक्तीकडून सुद्धा आम्हाला मदत आलेली आहे. संजय नुनेस खाडीवर, अमीर बाबा उत्तन, तसेच धावगी बॉयचे पुन्हा एकदा आभार. त्याच्यानंतर शकील खलिफा यांच्याकडून सुद्धा आम्हाला मदत आलेली आहे. मेलविन फोन्सेका यांनी ऑनलाईन सामना बघत असताना सुद्धा आम्हाला आर्थिक मदत पाठवली आहे. धन्यवाद मेलविन सर. अशाच प्रकारची मदत आम्हाला नेहमी करत राहा अशी आम्ही आशा बाळगतो. त्याच्यानंतर इतर जे आमचे पडद्याच्या मागून जे आम्हाला सहकार्य नेहमी करत असतात, सर्वात पहिला मी म्हणेन तर विजय डेकोरेटर्स, विजू मंडपवाले, त्यांना आम्ही 2 दिवस अगोदर सांगितलं आणि एवढा भला मोठा मांडव त्यांनी एका दिवसात पूर्ण केला. आम्ही त्यांचे बरेच खूप आभारी आहोत. आज सकाळपासून ते सकाळी 6 वाजेपासून इथे होते. आतापर्यंत त्यांना रात्र होणारा हा मांडव काढण्यासाठी, तर आम्ही त्यांचे बरेच असे आभारी आहोत. त्याच्यानंतर जे पंच आपल्याला लावलेले आहेत, विपुल माळ्या, सत्यम माळा आणि मॅकमिलन टप्पा, यांनासुद्धा आम्ही एका फोन केला होता, तुला यावं लागेल आणि मी येतोय असं म्हणाले. आणि आज पूर्ण दिवस उन्हामध्ये आम्ही तर 5 मिनिटासाठी मॅच खेळत होतो, पण पूर्ण 12 ते 13 तास त्यांनी पंचगिरी केली. त्यांना मी विनंती करीन त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचे. मॅकमिलन टप्पा, विपुल माळ्या आणि सत्यम माळ्या. त्याच्यानंतर स्कोरिंगसाठी आम्हाला मदत केली होती अमित चौरासिया, जे क्रिकेटर्सचे एक्सपर्ट आहेत. अमित चौरासिया यांनीसुद्धा येऊन आमच्या पवेलियन बॉक्समध्ये बसायचे. तसेच हे बॅनर्स